दादा तो आणि वहिनींच्या कष्टाने दवाखाना उभा केला ना त्यामुळे गावातल्या लोकांचा आधारच झालाय बघ आता तर हक्काचा आणि घरचा डॉक्टर भेटलाय लोकांच्या सेवेपेक्षा काय मोठं असणार आहे? मला तुझ्यावर बोलायचीच इच्छा नाही आणि तुला काय करायचंय ना ते कर. अहो असं का करतायसा? सगळं तुम्हीच का ठरवतायसा? अहो माझं ऐकून तर घ्या थोडंसं. असं का करतायसा? ए अरे बाबांनो काय झालं? का म्हणताय तुम्ही? बरं झालं सूर्यादा तू आलास. सांग की जरा यासनी समजावून. अरे ही माझ्या पोटातलं बाळ पाडायला निघाले ती. तू सांग ही बरोबर आहे का? ती काय नाही, मी आत्ताच्या आत्ता डॅडींच्या दरबारात जाऊन मी न्याय मागणार आहे. आत्ता मला वहिनीचा फोन येऊन गेला. ती म्हणत होती की आत्ता सोनोग्राफीची काहीच गरज नव्हती. मग आपण इथं कशासाठी आलोय? बायको अगं कधीतरी विश्वास ठेव ना माझ्यावरती. आता तुझ्याला तिथं बसून कळणार आहे का तुला सोनोग्राफीची गरज आहे का नाही आहे ते? हे बघ तू शांत राहा. इथून गेल्यानंतर आपण तिला रिपोर्ट दाखव मग तर झालं. तेजश्री आणि शत्रुघ्न निंबाळकर तुम्हाला बोलवलं. डॅडी मी पूर्ण जमीन मागत नाही पण माझ्या हक्काचं द्यायला भावाने काय म्हणून नाही म्हणा मला. तुम्हीच काहीतरी न्याय करा डॅडी. डॅडी डॅडी काय झालंय? अहो तू माणूस कावा धन कोकालतोय आपलं गारानं सांगतोय तुम्ही काहीच बोल ना. लक्ष कुठं आहे तुमचं? अरे लक्ष हितच आहे पर चित्त हित नाही ना आमचं. आमचं सगळं चित्त त्या निकालाकडे लागलंय. चिरंजीवांचा फोन यायला हवा होता. काय करतायत कोणास ठाऊक. डॉक्टर अपॉइंटमेंट होती आमची. सोनोग्राफी करायची होती. हो होईल ना सोनोग्राफी. तू इथं काय करते? आणि हे जर मी तुला विचारलं तर तेजूला इथे का घेऊन आलायस तू? ते आपलं नाही सांगता येते ना. असं ना तेव्हाच होतं जेव्हा माणसाच्या मनात खोट असते. शत्रू एका प्रेग्नेंट बाईला सोनोग्राफी सेंटरमध्ये फक्त 2च कारणासाठी घेऊन येतात. एक तिचं चेकअप करायला आणि दुसरं म्हणजे तिच्या पोटात मुलगा आहे का मुलगी आहे हे जाणून घेण्यासाठी. वहिनी म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? तेजू तू काय ऐकते सागं तिचं? तुळजा हे नको ते आरोप आहे ना मी सहन करणार नाही. अरे तिची सोनोग्राफी होऊन अजून 15 दिवस सुद्धा झालेले नाहीयेत आणि तरी तू तिला इथे परत घेऊन आलेला आहे. बरं चल मी मान्य केलं की तुझ्या मनात खोट नाहीये. मग सांग तरी तिला का घेऊन आलायस इथे? मी जेवढा विचार करते ना त्याच्यापेक्षा जास्त खालच्या खऱ्याला वागायची शपथच घेतली ना तुम्ही. मला लाज वाटते तुम्हाला या बाळांचा बाप म्हणून घेताना. अगं याला बोलून काहीच फरक पडणार नाहीये. फरक त्या व्यक्तीला पडतो ना ज्याच्या मनात भावना असतात. तू जे करतोस ना तो एक गुन्हा आहे आणि त्यासाठी मी तुला पुराव्यासहित पोलिसांच्या ताब्यात देऊ शकते. पण मी तसं करणार नाही. तुला ना तुझ्या कर्मानेच शिक्षा मिळेल. मीरा घेऊन जाते आता. आणि हो डॅडींना पण स्पष्टच सांगणार आहे की तेजू आता माझ्या घरी राहणार आहे जिथे ती आणि तिची बाळ सेफ असतील. चल तेजू. तुझा का ऐकून तर घे ना. तेव्हा आता आम्ही सांगितल्याप्रमाणे वाटण्या करून टाका. हा आणि हा या सगळ्याचं कागदपत्र करा. म्हणजे कसं आहे पुढे कोणी शब्द फिरवला तर परत भांडण व्हायला नको. काय चल सावई बापू काय झालं? कोण आहे हा? डॅडी
ह्यो माझा नवरा माझ्या पोटच्या लेकराला मारायला निघालाय हो. ह्याला संशय आलाय की माझ्या पोटात पोरगी आहे म्हणून ह्यो असा वागतोय. ह्याला काय अधिकार आहे माझ्या पोटच्या लेकराला मारायचा? डॅडी तुम्ही योग्य तो न्याय करा. अहो जग कुठं चाललंय अहो. पुरी जगच्या जग जिंकतात, आई वडिलांना सांभाळतात, पुरुषाच्या जोडीनं संसाराचा घाडा वाढतात. आणि हिनं पण त्याच बाईच्या पोटी जन्म घेतलाय ना, आणि ह्याला मुलगी नकोय. डॅडी तुम्हीच आता मला न्याय द्या. ए नकोय मला ती पोरगी, आणि बिना तिला जन्म देऊन देणार. जावई बाप शांत हो, शांत हो. आम्ही आहे ना. अरे बाबा, अरे बाईच्या पोटी काय घालायचं हे ठरवणारा देव असतो रे बाबा. तो देव ठरवणार, तेच लेकरू जन्माला येणार ना. आणि मला एक सांग, पोटी मुलगी आली काय बिघडलं? अरे फक्त बापाचंच नाही, नवऱ्याचं बी घर उजळून टाकण्याची ताकद असते पुरीत. जरा बाईकडे बघण्याची नजर तुमची बदला. आमची पोरगी नाही डॉक्टर झाली, हे असं लेकरू पाडून काय होणार आहे? त्यापेक्षा बायकोची काळजी घे, आणि पदरी काय पडल त्या बाळाचा चांगला बाप होण्याचा प्रयत्न कर. आणि तसं बी बाळ जन्माला येण्या अगोदर त्याची हत्या करणं लय मोठा गुन्हा आहे बाबा. छत्री सांगते ना. हा लय मोठा गुन्हा आहे. तसं बी डॅडीना पोरगान पुरगी यात भेदभाव केलेला अजिबात आवडत नाही बरं का. पुरी रडू नको, आम्ही आहे ना तुझ्या पाठीशी. आणि परत याने जर काय त्रास दिला काही, सरळ आमच्याकडे यायचं. आणि हे बाळ तू अजिबात पाडायचं नाही. तर काय बोलता आलं नाही मला. तू चल घरी, तुला दाखवतो. मला ती पोरगी नको या, आणि ती मी पाडणारच. जाऊ बापू, तुला एकदा सांगितलं कळत नाही. चुकलं ना. तुळजा थांब, तुळजा थांब ना तुळजा. हे बघ, घरात सांगून काहीच उपयोग होणार नाही अगं. आणि तू दाजींना जर सांगशील ना, तर ते गप बसणार नाही माणूस, आणि विषय कुठल्या कुठं जाईल. तेच हवंय मला. पण तेजूला मी आता इथे अजिबात राहू देणार नाही. तिच्या बाळांच्या जीवावर उठणाऱ्या लोकांमध्ये ना ती अजिबात सेफ नाहीये. कळत नाही मग सांगलेलं कळलं नाही तुला? अरे घरातली बाई म्हणजे जागीर वाटली का तुला? तिचं सगळं तू ठरवायला? तिच्या पोटचं बाळ ही तुझी देण असली तरी ते तिच्या रक्ता मासापासून बनतं, हे विसरू नको. अरे त्याच लचक तोडायला निघालास का? तर पोटात पोरगी असण्याची शक्यता आहे म्हणून? लाज वाटली पाहिजे तुला. तर पोरगी म्हणजे घरची लक्ष्मी असती, घरचा मान असतो. मुली एवढा जीव ना मुलगा पण लावत नाही आपल्या आई बापाला. माहितीये का तुला? अक्कल आहे का तुला? अरे तिच्या येण्यानं तुझं घर उजळून निघल, आणि तू तिच्याच आयुष्याचा अंधार करायला निघालास. जर असं वागलास ना, तर तुझा शेवट माझ्या हातनं होईल, लक्षात ठेव. पण तू काय तिचा जीव घेणार आहेस? त्याच्या आधी मी तुझा जीव घेऊ. बघितलंस सूर्याकडे? एका अनोळखी बाईसाठी तो एवढं सगळं करतोय. तू तर त्याच्या बहिणीसोबत एवढा मोठा गुन्हा करायला निघालास. हे सगळं जर त्याला कळलं तर तू तुझी काय अवस्था करेल याचा फक्त विचार करतो. मला तर वाटतं ना, तो तुला जिवंतच सोडणार नाही. हे बघ तुळजा, मी परत असं नाही करणार. माझं ऐक ना, तू दाजींना जर काय सांगायला गेलीस ना, तो माणूस मला आयुष्यभर बाळांचं तोंड पण बघून देणार नाही ग. स्वतःच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आजवर जन्मालाही न आलेल्या बाळांचा परत परत आधार घेत आलात तुम्ही. आणि आज त्यांच्याशीच मला बोलवतही नाहीये.
बहिणी, हा माणूस दया करण्याच्या लायकीचाच नव्हता कधी. माझ्या बाळांसाठी आपण हे सगळं दादाला नको सांगायला. आत्ता कुठे घरात चांगले दिवस आले. या बाळांच्या चावलीने माझ्या मनात आनंदाचा बहर आलाय. या सगळ्यामुळे परत वातावरण खराब होईल. तेजू अगं अजून सोकावेल तो याने. का म्हणून पाठीशी घालायचं याला आपण? जो माणूस स्वतःच्या बाळांबद्दल असा विचार करू शकतो ना, त्याच्या मानसिकतेबद्दल तर आपण बोलायलाच नको. मला माझ्या प्रेग्नन्सीच्या शेवटच्या दिवसात कुठलीही निगेटिव्हिटी नकोय. तू म्हणतेस म्हणून शांत राहते मी. पण शत्रू, परत हे सगळं करण्याचा विचार जरी तुझ्या डोक्यात आला ना, तर तेजूला मी लगेच घेऊन जाईन. 7वा महिना लागलाय तिला. आत्तापासूनच बाळांवरती संस्कार व्हायला सुरू होतात. म्हणून आणि फक्त म्हणून शांत राहते. करणार नाही, परत असं काहीच करणार नाही. मी हवं तर आहे ना पोटातल्या बाळांची शपथ घेऊन सांगतो. पण प्लीज माफ कर मला. ताई, परत जरी ना असला भलता सलता विचार केला ना, तर भावाच्या नात्यानं मला सांगायचं. हं? अजिबात घाबरायचं नाही. मी बघतो याचं काय करायचं मग. बाईच्या जातीनं कसं घरातल्या कामात स्वतःला गुंतवून घ्यावं. उगाच पैशाच्या माग पडून हाय. सगळीच कशी नोकरी करण्याइतकी हुशार नसते ती. माणसानं कसं अनुभवातनं शान व्हावं. नानी, तुम्ही जिंकलात, मी हरले. बस झालं समाधान. तसे बी तुमच्या दृष्टीनं मी नोकरी करणं योग्य नव्हतेच ना. मग राहू दे ना. आता निदान मी घरातलं तरी समजा काम करते. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे ना, मग कशाला उगाच बडबड करताय? बाया या, मी म्हटलं तुला वाईट वाटलं असेल म्हणून जरा सांत्वन करावं. पण नाही, तुला तर माझ्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं या. जाऊ दे, आता मी तरी काय करू ग? नानी, तुम्हाला पण माहितीये तुम्ही सांत्वन करत होता की माझ्या जखमेवर मीठ चोळत होता. ए, तोंड सांभाळून बोल बर का. काय बोलतीस ग? हा, उगाच तोंड चालू नकोस हा. मला काय दुसरी कामं नाहीत का? आणि घरातल्या कामाचं कुणाला कौतिक सांगतीस ग? राब 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 ते घरात. हा, ती वळू आणि ही दोघं सगळी काम करतात बघ. आपण काय आता आयतं बसून खातोय घरात. ओ, तुम्ही तर अजाबात बोलायचं ना, म्हणजे सांगून ठेवती या. झालं का आता? मी एवढं सांगतोय सगळी कामं करतात म्हणून, तरी हिला कळलं ना वे. उगाच राग करते. आता माझ्या सगळ्या गोष्टी तुला वाईट दिसतात, त्याला मी काय करू? तुम्ही किती खबड बोलताय ना, ती चांगलं कळतंय मला. सुनाला बोलली म्हणून तुम्ही माझ्या जिमला वळू बोललात का नाही? राहा बोलत. पण एक दिवस माझं जिम टाकल ना, तेव्हा एक एकाकडे बघीन. तेव्हा घ्या सुनाला डोक्यावर बसवून. धनु, अगं अजून किती डोळे ओली करशील पुरी? झालं ते झालं. दुसरं काहीतरी चांगलं होणार असेल बघ. आपल्या हातात काय, प्रयत्न करायचं, ते करत राहायचं बघ. नको काळजी करू. काय झालं? जिमुडे मी तुला काय सांगू, त्या धनुला रडत जाताना बघून ना इतका आनंद झाला ना, इतका आनंद झाला, मी सांगू नाही शकत. तुला माहितीये का, आता ना आपण बिंदास कुठे पण भेटू शकतो. जिम, तुला आवडलं नाहीये का मी तिला ऑफिस मधून काढलेलं? तुला सांगू काय, मला खरंच कळत नाही की आपण जे काय करतोय तू चुकीचं करतोय बरोबर करतोय. बबड्या, तू एवढा विचार करू नकोस रे. प्रेमात आणि युद्धात ना सगळं काही माफ असतं. एक मिनिट, तू तिच्या प्रेमात विमात नाही पडलास ना? ए अगं, काय पण काय बोलतेस तू? मस्करी गेली रे. बरं ठीक आहे, आपण एक काम करू. आपल्या दोघांना एकत्र टाइम स्पेंड करायला कसं मिळेल ना, त्याचा आपण मार्ग शोधू. म्हणजे आपण दोघे एकत्र काम करू. अगं पण मला नोकरी करायला नाही आवडत. मी तर आवडते ना, मग तुला नोकरी करावीच लागेल. घरी सांगून टाक मी नोकरी करणार आहे म्हणून. मी पण अशी नोकरी शोधते जिथं आपल्याला एकत्र काम करता येईल. तू जर असं घरी बसून राहिलस ना, तर ती धनु आपल्याला लांब करेल. जिमू प्लीज.
डॉक्टर अपॉइंटमेंट होती आमची, सोनोग्राफी करायची होती. आज जर मी वेळेत पोहोचले नसते तर तेजूची बाळ वाजली किती? किती वेळ काम करणार आहेस? झोपायचं नाही का तुला? झालंच आहे, येते मी. चल. सूर्य ऐक ना, तेजूच्या डोळा जेवणाच्या कार्यक्रमानंतर आपण तिला इथेच थांबून घेऊयात का? आता तेजूचा विषय मधनं कुठून आला? अरे नाही, म्हणजे असं सहज डोक्यात आलं म्हणून विचारलं. ठीक आहे, हरकत नाही. असं पण पाहिलं आपण बाळणपणासाठी 7व्या महिन्यात माहेरी आणतोच की, तिला पण आणणारच आहे आपण. पण आपण पण आता मनावर घेतलं पाहिजे ना. हो का? हा, आता बायकोला दवाखाना उडून दिल्यापासून ती कोणाची तरी बायको हे विसरूनच गेली ती. मिस्टर सूर्यकांत जगताप, मी तुमची बायको आहे हे लक्षात आहे माझ्या, पण हे माझं क्लिनिक आहे आणि इथे मला आगाऊपणा चालत नाही हे तुमच्या लक्षात आहे का? जा तू, येते मी. आता दवाखान्याची वेळ संपली, आता तू माझी बायको आहेस आणि तू माझ्याबरोबर येणार. अरे थांब, येत ऐक. आता काही ऐकणार नाही मी तुझं. कमले कमले कमलाक्षी, कमले कमले कमलाक्षी. डॅडी, हो इथं कुठं आलोय आपण? गप्रा, आपलं जे काम आहे ते हितच होणार आहे. ते हितच थांब, मी आलो. कमले कमले कमलाक्षी, राखून द्या तूच माझा साक्षी. बाबा, आपलं बोलणं झालं होतं. आमच्या सुनबाईच्या पोटात जुळे, काय बी झालं तरी दोन्ही मुलगे झाले पाहिजेत. कमले कमले कमलाक्षी, असं मोगम बोलून वाऱ्यावर चालत नाही. माहिती 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 दे, कितवा महिना चालू आहे? कमले कमले कमलाक्षी. सातवा महिना आहे. कमले कमले कमलाक्षी, राखून द्या तूच माझा साक्षी. ही पुढी घे, यातली एक चिमूट तिच्या पोटात गेली पाहिजे. मग ती पाण्यात न दे, दुधात न दे, नाही तर मधात न दे, पण दर आठवड्याला तिच्या पोटात गेली पाहिजे. बाबा, एवढीशी पुडी, एवढ्याशा पुढीन का होणार आहे? राखून द्या, तुझ्यावर संशय. बघितली याची ताकद, बघितली याची ताकद, बघितली. चला, तुझं काम होईल. कमले कमले कमलाक्षी, राखून द्या तूच माझा साक्षी.